भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जातनिहाय जनगणना परिषद कोल्हापूरमध्ये घेण्यात आली. प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड प्रमुख मार्गदर्शक व वक्ते होते. त्यापूर्वी विविध कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. परिषदेमध्ये काही ठराव करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर प्राध्यापक शरद गायकवाड यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. 2020ला काही नोंदी झाल्या की नितीश कुमार आता जे तिकडे आहेत ते सुद्धा लालू प्रसाद यादव, जनता दलाची मंडळी, ही कम्युनिस्ट पक्षाची मंडळी, ज्या वेळेला शिष्टमंडळ गेलं त्यावेळेला त्यांनी नोंदणी केली काही ठिकाणी, परंतु ती उघड केली नाही. उघड करण्यामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांना धोका आहे. पुढे धोका आहे म्हणतो ना आपण, त्यांना असं वाटतं की हे जागे होतील आणि ही प्रजा जेवढी अडाणी राहील, अज्ञानात राहील, तेवढा आपल्याला या सत्तेचा उपभोग घेता येईल. आणि म्हणून जातनिहाय हा सामान्य विषय नाही, अतिशय गंभीर विषय आहे, राष्ट्रीय प्रश्न आहे. अनेक लोक अनेक पक्षाचे नेते आज मागणी करतायत जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, परंतु सत्ताधारी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. आपण आपला आवाज अण्णांच्या भाषेत बुलंद करूया. त्यांची रेष आहे, त्याला तिरकी रेष न मारता त्यांच्या पुढे जाऊया आणि मोठी रेष ओढूया. रेषेच्या अलीकडचे परिवर्तनवादी पुरोगामी सगळे 12 बलुतेदार, 18 पगड जाती जमाती, भटकेमुक्त, आदिवासी, SC ST NT VJ OBC, उपेक्षित, शोषित, श्रमिक, कष्टकरी, धनिक, शेतकरी, शेतमजूर, मराठ्यांसह सगळे जे शाहू महाराजांनी सांगितलं प्रभू, शेतवी, ब्राह्मण, ही 3-4 मंडळी जर सोडली तर बाकी सगळ्यांना 50% आरक्षण. तशा पद्धतीनं तोच फॉर्म्युला फुले शाहू आंबेडकरांचा वापरून हंटर आयोगासमोर फुले काय म्हणतात की ह्या लोकांना शिक्षण नाही, तिथं सूटबूट घालून आलेले त्यांच्यावरून भारत देश कसा आहे हे ठरवू नका, मी शेतकऱ्याच्या वेशात आलोय. खरा भारत हा खेड्यात आहे आणि कृषी प्रधान हा देश आहे, शेती प्रधान हा देश आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. या 25-30 वर्षात 1.5-2 लाख, 2.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जगाचा पोशिंदा मरायला लागलेला आहे. एक दिवस आपण निषेध करणार, दुसऱ्या दिवशी त्यांनी काहीतरी अनुदान जाहीर करणार. राजीव गांधींनी त्यावेळेला सांगितलं होतं या देशाची जी रचना आहे, 1 रुपया केंद्रातून त्या सामान्य माणसाला जर घोषित केला तर 5 पैसे त्याच्यापर्यंत पोहोचतात. हे जे झिरपणं आहे हे आजही तसंच चालू आहे. तर त्या काळात कधीच कुणी विरोध केलेला नव्हता या विधानाला राजीव गांधींच्या. आणि म्हणून जर संख्या कळली, स्त्रियांची संख्या किती आहे, भूमिहीनांची संख्या किती आहे, दारिद्र्य रेषेखाली किती आहेत, अडाणी किती आहेत, सुशिक्षित किती आहेत, या 140 कोटी बांधवांनो 29 लाख लोक आज 2 वेळचं अन्न मिळत नाही म्हणून उपाशी राहतात. आपण लागलोय जागतिक गुरु बनायच्या स्पर्धेत, जागतिक महासत्ता बनायच्या. चंद्रावर पाऊल टाकलं त्याचा वैज्ञानिक दृष्ट्या अभिमानच आहे. अरे पण सामान्य तळागाळातल्या माणसाला न्याय मिळवून द्या. ते आंदोलन करायचं त्यांना भारतीय संविधानाच्या कलम 119 अ ब कडे अन्वये डॉक्टर शरद गायकवाडांना काय बोलावं हा बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेनं दिलेला अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, लिहिण्याचा अधिकार आहे. ते शेतकरी गेले तर त्याच्यावर बुलडोजर चालवतात. ज्यांनी गोल्ड मेडल भारताला मिळवून दिलं त्याच्यावर बुटाचे पाय ठेवतात आणि त्या कळवळून मारून टाकतात, त्याचा अपमान करता, अवहेलना. जगात अशी उदाहरणं सापडतील का? आणि म्हणून इथली जाती जी व्यवस्था आहे ती जातीची उतरंड आहे. बाबासाहेब आंबेडकरांनाही वाटत होतं की इथं ब्राह्मण आहे, इथं क्षत्रिय आहे, इथं वैश्य आहे, इथं शूद्र आहे, खाली अतिशूद्र आणि मग स्त्रिया आहे. स्त्रिया ह्या सगळ्या शोषित वर्गाचं मूळ पाया आहे. जाती व्यवस्था बळकट करण्याचं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र आणि नंतर स्त्री आहे. म्हणून ती कलेक्टर झाली तरी घरी नवऱ्याची बायको, सासू सासऱ्याची सून, मुलांची आईच असते. ऑफिसमध्ये कलेक्टर IAS IPS असेल, घरी मात्र ती घरातली स्त्री म्हणून तिला वावरावं लागतं. ही व्यवस्था मोडावी आणि सर्वजण समान यावे, खालचे वर जावेत आणि वरचे खाली यावेत असा बदला घेणारी कुणाही महापुरुषांची संस्कृती नाही. इथं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया म्हणून 150 वर्षापूर्वी सती जाणारी स्त्री भारतीय संविधानानं राष्ट्रपती बनू शकली. हे श्रेय या महापुरुषांचं आहे आणि भारतीय संविधानाचं आहे. म्हणून सामान्य माणूस हा राज्यकर्ता झाला पाहिजे.
पूर्वीचा राजा राजवाड्यात जन्माला यायचा. शाहू राजा आणि बडोद्याचा गायकवाड सयाजीराव महाराज सोडले तर बाकीचे 700 संस्थानिक ऐशोआराम करण्यात निघून गेले. राजा राजवाड्यात जन्माला यायचा. आता राजा जन्माला घालण्याची क्षमता, पात्रता भारतीय संविधानानं आपल्या मताला दिलेली आहे. आपण कोण आपला प्रतिनिधी हे निवडण्याची आपल्याला ताकद दिलेली आहे. मग आपल्या कोल्हापूरच्या एसटी स्टँडवरचा एखादा सर्वसामान्य भारतीय नागरिक हमाल असेल, एखादा शेंडा पार्कवरचा आपला बांधव ज्याच्या हातपाय चढले त्यालाही मताचा एक अधिकार आहे. स्टँडवरच्या हमालाला मताचा एकच अधिकार आहे. आमदार, खासदार, कलेक्टर, IPS, IAS अधिकाऱ्याला मताचा एकच अधिकार आहे. मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनाही मताचा एकच अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेसमोर सर्वांना समान लेखलं. ती समानता प्रत्यक्षात यायला हवी आणि हिंदू, मुस्लिम अशा जातीय धर्मद्वेष, जातीद्वेष पसरवता कामा नये. आज मुस्लिम बांधव टार्गेट आहे, दहशतीखाली आहे. उद्याचा नंबर दलितांचा असणार आहे आणि म्हणून ही षडयंत्र ओळखूया. चौथा जो आधारस्तंभ आहे तो अधिक बळकट करूया आणि या महापुरुषांच्या संकल्पनेतला समाज कसा समताधिष्ठित तयार होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. असतील तर आपण त्यांच्यावर टीका करायची म्हणून टीकाकार म्हणून नव्हे, चांगल्या कामाला कुणीही शत्रू असला तरी चांगलंच म्हणणार आणि वाईट आहे त्याला मात्र आपण वाईटच म्हणणार. जातनिहाय जनगणना ही आपली मागणी आहे, ती झालीच पाहिजे. तर ज्याचा त्याचा वाटा. कोण उपाशी आहे, बाळ रडलं तर घरातले म्हणतात अगं ते स्वयंपाकाचं राहू दे, ते बाळाला पहिलं घे. दुसरा कोणी घेतलं तर ते अधिक रडायला लागतंय. अशा वेळेला आईनं स्पर्श केला की ते रडायचं थांबतंय. ते रडलं म्हणून त्याला दूध पाजलं जातंय आईकडून. तसं हा शोषित, दलित, वंचित, उपेक्षित जो समाज आहे त्या समाजाचं रडणं आहे की आमची जातनिहाय जनगणना करा तर आम्हाला आमच्या हिश्श्याचं, वाट्याचं मिळेल. सांगा आम्हाला टाटा बिर्ला वाटा कुठं आहे हो. सांगा आम्हाला धनाचा साठा, आमचा वाटा कुठं आहे हो. म्हणून आपण ही जातनिहाय जनगणनेची परिषद घेतली. आपण रडणारी माणसं नाही तर आपण लढणारी माणसं आहोत. आपण रडगाणं गाणारी नाही तर लढणारी माणसं आहोत. आपल्याला जे हवं ते आपल्या एकीच्या बळावर आपण ते मिळवू शकतो, करू शकतो. ही ताकद भारतीय संविधानानं दिलेली आहे. जातनिहाय जनगणना ही भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीसाठी आणि न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव रुजावा यासाठी गरजेची आहे असं मला वाटतं. धन्यवाद.